नमस्कार. आज आपण बघणार आहोत नवोदय स्कॉलरशिप व मंथन या परीक्षांसाठी उपयुक्त असा घटक विषय मराठी. त्यातील पिल्लूदर्शक शब्द. माणसाच्या पिल्लाला मुलाला जसं बाळ म्हणतात त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांच्या पिल्लाचाही ठराविक नावाने उल्लेख केला जातो. त्याविषयी माहिती बघूया. तर प्राणी व त्यांच्या पिल्लांची नावे. गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात, म्हशीचे रेडकू, मेंढीचे कोकरू, शेळीचे करडू, घोड्याचे शिंगरू, वाघाचा छावा किंवा बछडा, पक्ष्याचे घरटे, पक्ष्यांचे पिल्लू, मांजराचे पिल्लू, कुत्र्याचे पिल्लू, घरटे गाढवाचे तटू किंवा शिंगरू, सिंहाचा छावा, माणसाचे बाळ, तसंच हरणाच्या पिल्लाला पाडस किंवा शावक म्हटले जातं. आपण बघूया त्यावर आधारित प्रश्न. मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात. मेंढीच्या पिल्लाला म्हणतात कोकरू. नंतर करडू कोणाचे असते? तर करडू असते शेळीचे, कारण गाईच्या पिल्लाला म्हणतात वासरू, म्हशीचे रेडकू, घोड्याचा असतो शिंगरू आणि शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात? तर शेळीच्या पिल्लाला म्हणतात करडू. छावा कोणाचा? तर छावा असतो सिंहाचा. रेडकू कोणाचे असते? तर म्हशीचे असते रेडकू. पिल्लू कोणाचे असते? शेळीचे असते करडू, मांजराचे असते पिल्लू, म्हशीचे असते रेडकू आणि गाढवाचे असते तटू किंवा शिंगरू. त्यामुळे पिल्लू कोणाचे असते? तर मांजराचे असते पिल्लू. घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? तर घोड्याच्या पिल्लाला म्हणतात शिंगरू. नंतर वाघाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर वाघाच्या पिल्लाला बछडा किंवा छावा म्हणतात. बछडा किंवा बच्चा म्हणतात. खालीलपैकी म्हशीचे पिल्लू कोणते? तर म्हशीच्या पिल्लाला म्हणतात रेडकू. चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात? तर चित्रात दिलेली आहे गाय आणि गाईच्या पिल्लाला म्हणतात वासरू. नंतर इथे दिला आहे घोडा, घोड्याच्या पिल्लाला म्हणतात शिंगरू. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे. चुकीची जोडी कोणती? तर बघा, म्हशीच्या पिल्लाला काय म्हणतात? म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात, पण इथं शिंगरू दिले म्हणजे चुकीची जोडी होणार आहे. गाईचे वासरू बरोबर आहे, सिंहाचा छावा हे पण बरोबर आहे आणि शेळीचे करडू हे पण बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन येणार आहे म्हशीचे शिंगरू. खालीलपैकी योग्य जोडीचा क्रमांक शोधा. इथं योग्य जोडी शोधायची. तर मेंढीचे कोकरू असते, शेळीचे वासरू नसते, शेळीचे असते करडू, गाढवाचा तटू किंवा शिंगरू असते, त्याच्यामुळे गाईचं रेडकू म्हणजे योग्य पर्याय असणार आहे मेंढीचे कोकरू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.